नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. आज दिवसभरामध्ये घडलेल्या सगळ्यात मोठ्या बातम्या आपण सुरुवातीला पाहूयात. कर्नाटकमध्ये हिजाब घालण्यावरून वाद पेटलेला आहे. उडुपी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी हिजाब घालून निदर्शनं केली. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाकडून भगवे शेले घालून प्रत्युत्तर देण्यात आलं. तर कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये हिजाब बंदीच्या विरोधात सुनावणी सुरू असून कर्नाटक उच्च न्यायालयानं पुराणाच्या प्रती मागवल्या आहेत. दरम्यान कर्नाटकमध्ये आक्रमक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. कर्नाटकच्या बनहाटी शहरामध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद बीडमध्ये उमटलेत. बीडमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ फलक लावण्यात आले. पहिले हिजाब फिर किताब अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. मालेगावमध्ये कर्नाटक सरकारच्या हिजाब विरोधी भूमिकेचा निषेध करण्यात आला. हिजाबच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुढील 3 दिवस राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. आम्ही सध्या कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विनाकारण वाद घालू नये, शांतता ठेवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं. लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. आणीबाणीमध्ये सावरकरांची कविता हृदयनाथ मंगेशकरांनी गायल्यामुळे त्यांना ऑल इंडिया रेडिओमधून काढलं होतं असं मोदींनी म्हटलं. लता मंगेशकर जी के छोटे भाई पंडित हृदयनाथ मंगेशकर जी, तो उन्होंने वीर सावरकर की एक देशभक्ति से भरी कविता की ऑल इंडिया रेडियो पर प्रस्तुति दी थी. 8 दिन के अंदर उनको ऑल इंडिया रेडियो से निकाल दिया गया. काँग्रेसने त्यांच्या सत्ता काळामध्ये कोणत्या पक्षांना कसा कसा त्रास दिला याचा पाढा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाचला. तसंच महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला गेला असा सवाल पंतप्रधान मोदींनी राज्यसभेमध्ये केला. पंजाब में सरदार बादल की सरकार के किसने बर्खास्त किया था? महाराष्ट्र में बाला साहब ठाकरे को बदनाम करने के लिए किसने डरते टिक्स का उपयोग किया था? मला पुण्यामध्ये शिवसैनिकांनी मारलंय तर मला मारण्यामागे संजय राऊतांचा हात आहे असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पूर्ण दिवसात एक कर्मचारी एक व्हिजिटर आत नाही म्हणजे याचा अर्थ उद्धव ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब सरळच त्यांनी सांगितलं होतं आम्ही घरात घुसून मारू. किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. शिवाजीनगर कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला. आणि आता आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. पुण्यातील किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणी सीआयएसएफच्या पथकानं पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आता घडामोडींना वेग आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर सरकारमधील लोक का बोलत नाहीत? प्रत्येक वेळी बोलायला मी ठेका घेतलाय का असं म्हणत संजय राऊतांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. तसंच हा सरकारवर ठपका आहे असं राऊत म्हणाले. महाराष्ट्र सरकारमध्ये जे सरकारमध्ये बसलेले आहेत की त्यांनी बोलायला हवं. प्रत्येक वेळेला मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही सांगण्याचा. ते काय करतायत? सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची, सांगण्याची? त्यांनी बोलावं ना. हा सरकारवर ठपका आहे. उत्तर प्रदेश मधला पहिला टप्पा अगदी आता काही दिवसात. संजय राऊत यांची उपयुक्तता आता संपली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं त्यांना टाकून दिलं आणि ते आता पूर्णपणे एकटे पडलेत असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लगावलाय. सरकारने संजय राऊत यांना वाळीत टाकलेला आहे. संजय राऊत एकटे पडले आहेत, एकलकोंडे झाले आहेत आणि त्यामुळे त्यांची उपयुक्तता संपल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने त्यांना टाकून दिलंय. हे दुर्दैवाने चित्र महाराष्ट्राला दिसतंय. संजय राऊत यांना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिलाय. संजय राऊत तुम्ही लढताय, आम्ही देखील लढू असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
अहमदनगर ते आष्टीपर्यंतच्या रेल्वे मार्गासाठी 28 कोटींचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाला. मी कुठलेही श्रेय घेणार नाही, मात्र विकास कामांकडे लक्ष देते, असं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावत बोललेले आहे. मुंडे साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा सर्वात जास्त बजेट त्या काळामधलं जास्त आलं आणि त्याच्यावर पुढचे पाऊल उचलले प्रीतमताईंनी खासदार झाल्यावर. हे कोणाचं श्रेय ह्याच्याकडे मला जायचं नाही, कारण मी श्रेयाकडे अडकून बसत नाही. मी पुढचं मोठं काम करण्याच्या दृष्टीने धाव घेत आहे. ज्यांना काम नाही करायचं ते श्रेयवादाकडे अडकतात. तर केंद्राच्या वाट्यात राज्य सरकारचं देखील योगदान आहे. उलट राज्यानं जास्त निधी दिला, असा पलटवार मंत्री धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांच्यावर केलाय. राज्य सरकारने आगाऊचा वाटा देत गेली म्हणून या ठिकाणी आष्टीपर्यंत आज कुठंतरी इंजिन हायस्पीडने धावलं. वस्तुस्थिती ही आहे की राज्य सरकार निधी देताना केंद्राच्या बरोबरीनं कुठेही कमी पडलं नाही, उलट जास्त निधी देत आला. भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग सत्र न्यायालय उद्या निकाल देणार आहे. दोन्ही वकिलांचा आज कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झाला, तर नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचं वैयक्तिकपणे दुःख झाल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. प्रधानमंत्री जी आपसे नाराज नाही, हैराण हूं, तुम्ही आम्हाला सुपर स्प्रेडर का म्हणालात, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. महिला तिच्या मागे एक बॅग होती, त्याच्यावर एक मूल झोपलं होतं आणि ते वडील ती बॅग खेचत होते आणि त्याच्या खाली एक टॅगलाईन होती, तुझसे नाराज नाही जिंदगी, हैरान हूं मैं. मला आज माननीय प्रधानमंत्र्याला हाच प्रश्न विचारायचा आहे. माननीय प्रधानमंत्री जी, मैं आपसे नाराज नहीं हूं, हैरान हूं मैं आपसे. हिमस्खलनानंतरच्या दुर्घटनेमध्ये अरुणाचल प्रदेशमधील कामेंगा सेक्टरमध्ये भारताचे 7 जवान शहीद झाले. गेल्या 2 दिवसांपासून बचाव कार्य सुरू होतं. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधींनी दुःख व्यक्त केलंय. आज दिवसभरामधल्या विशेष बातम्या आपण पाहूया. अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचं आणि जमिनी लाटण्याचं काम केलं. अजित पवार हे हेलिकॉप्टरनं जमिनी शोधत असतात, तर अजित पवार धरणाची जमीन सुद्धा सोडत नाहीत, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. अजित पवारांची इतकी भीती मिळाली आमच्या जागांवर आरक्षण ताकदीने घेऊनच हेलिकॉप्टरने तेवढ्या ठिकाणी की वरून म्हणतात कोणाकोणाची जमीन शिल्लक आहे, कोणी कुणाकोणाच उचलता येते, धरणांचे सोडत नाही, कशाला सोडत. काँग्रेसवर टीका करणाऱ्या मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं कौतुक केलं. शरद पवार या वयातही अनेकांना प्रेरित करतात, शक्ती देतात. कुणाकडून नाही तर किमान शरद पवार यांच्याकडून तरी शिका, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या खासदारांना लगावला आहे. किसी से नहीं सीखते तो शरद राव से सीखो. मैंने देखा है शरद राव इस उम्र में भी अनेक बीमारियों के बीच भी क्षेत्र के लोगों को प्रेरणा देते रहते. राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. देशामध्ये काँग्रेस नसती तर आणीबाणी टळली असती, काँग्रेस नसती तर शीख नरसंहार झालाच नसता, काश्मीरी पंडितांच्या हत्या झाल्या नसत्या, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. कांग्रेस न होती तो सिखों का नरसंहार न होता, सिखों का नरसंहार न होता. अगर कांग्रेस न होती तो कश्मीर के पंडितों को कश्मीर छोड़ने की नौबत न आती. मोदींच्या कोरोनावरील वक्तव्यावर नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली. अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्पच्या नादात लोकांना बोलावून कोरोना पसरवला, अशी टीका मलिकांनी केली. तसंच गरिबांसाठी आम्ही उभे होतो, मात्र कोणताही विचार न करता केंद्राने लॉकडाऊन लावलं, अशी टीका मलिकांनी केली. नमस्ते ट्रम्प के चक्कर में पूरी दुनिया से लोगों को बुलाया, ट्रम्प का प्रचार किया, वहीं से कोरोना पूरे देश में फैला है. दूरों के साथ, गरीबों के साथ हम खड़े रहे और आपने बिना सोचे समझे लॉकडाऊन लगाया. कोरोनावरून सुरू झालेल्या राजकारणामध्ये संजय राऊतांनी सोनू सूदनं केलेल्या मदतीवरून सवाल केले. सोनू सूदला राजभवनामध्ये नेऊन राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते? महाराष्ट्र सरकारला जे जमलं नाही ते सोनू सूद करत होता, असं कोण म्हणालं होतं, असे सवाल संजय राऊतांनी केले. जे आहेत हे तेव्हा कोणाचे होते? सोनू सूदला राजभवनात घेऊन जाणारे कोण होते? त्याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते?
महाराष्ट्र सरकारला जे जमत नाहीत लोक पाठवणं बाहेर, ते सोनूशूत करतोय म्हणून कौतुक कोण करत होतं? आम्ही करत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून मातोश्रीवर गेले आहेत. तब्बल 3 महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर गेले. त्यांच्या मणका आणि मानेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते वर्षा या शासकीय निवासस्थानावरूनच राज्याचा कारभार पाहत होते. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये लता मंगेशकर यांचं स्मारक व्हावं असं ट्विट पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. तसंच मंगेशकर कुटुंबियांनी परवानगी दिल्यास स्मारक बनवू असं सतेज पाटलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या भाषणामध्ये राजकीय दुजाभाव दिसला. देशाला दिशा न दाखवता 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटं फक्त काँग्रेसवर त्यांनी टीका केली असं खडसेंनी म्हटलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचं भाषण म्हणजे या देशासाठी दिशा देणारं भाषण असतं. दुर्दैवाने खेदाने म्हणावं लागतं की माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण हे काही स्वरूपामध्ये राजकीय दृष्टिकोनातून केलेलं भाषण दिसतंय. 50 मिनिटाच्या भाषणामध्ये 60 मिनिटाच्या भाषणामध्ये 50 मिनिट तर त्यांना 50 वेळा तर काँग्रेसचंच नाव घेतलं. हैदराबादमधील स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी इथे भेट दिली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या या संपूर्ण परिसराची पाहणी केली. अपने कर्तृत्व से किसी की भी लिए कटु कुछ बोले बगैर अनेक परंपराओं को तोड़ते हुए समाज के बीच में रखा, उसको प्रस्तावित किया और आज 1000 साल के बाद भी न केवल भारत पूरे विश्व को वो संदेश दे रहा है. मुंबई आणि उपनगरामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया. 12वीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून ऑनलाईन पद्धतीनं हॉल तिकीट मिळणार आहे अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डानं दिली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी मुंबई पुण्यापर्यंत पूर्णपणे अनलॉक होईल असा विश्वास महापौर किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केलाय. पुढील आठवड्यापर्यंत 100% लसीकरण होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज वांद्रे कोर्टानं फेटाळला. तपास प्राथमिक टप्प्यामध्ये असल्यामुळे जामिनाला पोलिसांनी विरोध केला होता. तर हिंदुस्थानी भाऊ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांनी मंगेशकर कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. दीदी माझ्यासाठी सर्वस्व होत्या. लता दीदींचा आवाज गाण्यांच्या रूपात जिवंत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगेशकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. लता दीदींचा आवाज कायम स्मरणात राहील असं रामदास आठवले यांनी म्हटलं. मुंबईमध्ये दहशतवादी विरोधी पथकानं मोठी कारवाई केली. 13 पिस्तुलांसहित 11 जणांना काळा चौकी युनिटकडून अटक करण्यात आली. आरोपीकडून 36 जिवंत काडतुसं सुद्धा जप्त करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह क्वीन्स नेकलेसला पूर्वेकडून पश्चिमेला जोडणारा प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज हा दुरुस्तीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. ब्रिज बंद असल्यामुळे वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरं जावं लागतंय. रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघामध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश करण्यात आलाय. रणजीसाठी 21 जणांचा संघ जाहीर करण्यात आला तर पृथ्वी शॉकडे मुंबई संघाचं नेतृत्व देण्यात आलंय. पुण्यामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया. धक्काबुक्की झालेल्या पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजप नेते किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 11 फेब्रुवारीला सोमय्यांचा सत्कार केला जाईल अशी माहिती पुणे भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये गोळीबार करत टोळक्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील सोमाटणे फाट्यावर ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला. या अपघातामध्ये चालक जखमी झालाय तर संपूर्ण महामार्गावर ऊस पसरला होता. पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये एका कैद्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. समाधान सावंत असं या कैद्याचं नाव असून येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. जुन्नर तालुक्यातील खामुंडीमध्ये बिबट्याचं दर्शन झालं. या भागामध्ये एकाच आठवड्यामध्ये 3 बिबट्यांना जेरबंद केलं असताना आणखी बिबट्या दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी जमिनींना आता युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन असा विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. यासाठी पुण्याची निवड झाली असून एप्रिलमध्ये प्रकल्पाची चाचणी घेतली जाणार आहे.
खेड तालुक्यामध्ये माझी वसुंधरा स्वच्छता अभियान मोहिमेच्या माध्यमातून आळंदीमध्ये स्वच्छता जनजागृती अभियान घेण्यात आलं. दुर्ग जागर प्रतिष्ठान गड किल्ले संवर्धन या संस्थेसह विविध सेवाभावी संस्थांकडून हे अभियान राबवण्यात गेलं. पुण्यातील शिरूरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवर निर्बंध येत आहेत का, याबाबतची भूमिका राज्य सरकारनं स्पष्ट करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली. तर या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घ्यावी असंही संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय.